पितोय वय हा. बरं मी काय म्हणतो काय ती माझ्या अंडरपॅन्ट शिवली का ग जरा उचली होती ग बसा बरं तुमचं काही काय असतं. काय झालं तू तर म्हणली होती ना काल उचली तर शिवून देते म्हणून अहो ते जाऊ दे ना. तुम्हाला झालं? माहितीये का काय आज काय येते काय आज गुरुवार आहे त्याच्यात काय आहे? ते मला बी माहिती आज गुरुवार येते मग काय पण आज स्पेशल डे स्पेशल डे हा. एकादशी काय का चतुर्थी आहे? अहो नाही चतुर्थी नाही काही तुम्हाला काही लक्षात राहतं का नाही आ आज काय आहे काय नाही आ सारखं बरं तिकडं पाय. मला काय लक्ष नाही काय स्पेशल डे म्हणलं तुझ्या घरचे येणार आहेत काय बाप अजिबात घरी बोलू नको बघ नुसतं येते तर खात्यात नुसतं निघत येत वरून नाव ठेवते जावाय असं जावाय तसा तुमच्या घरचे आल्यावरती दिसत नाही का माझ्या घरचे आल्याच बरं दिसतं. माझ्या घरचे आपल्या घरी सोडून मग का दुसऱ्यांच्या घरी जातील काय अहो मी ते नाही मला ते बाकीचे पाहुणे रावळेचं म्हणते मी. हा एखादा असतो ना आलेख तो आहे बापा सारखा काय? म्हणजे एखादा असतो ना आलेख त्याचं काय करायचं आपल्याला त्यातले काय परत बोलवायचे त्यांना आहे की नाही बाई तुमचं तर लय अवघड आहे बाई खरंच तुमच्या तर काहीच लक्षात राहत नाही मला बायको तरी कसं काय केलं काय माहिती तुम्ही. बाईक माझी तो आवडती म्हणून केलं ना माहिती नाही हा फक्त त्याच गोष्टीसाठी फक्त आहे ना मी बाकी कशी कोणत्या गोष्टीसाठी नाहीच आहे काहीच लक्षात नाही तुमचं. काय बुवा असं माझ्या लक्षात नाही बरोबर आहे ना माझं कशाला लक्षात ठेवता अरे हा तो आजीचं वर्ष सरात आहे काय अजून कोणाला मारू घालता बरं तुमचं आहे ना माझं काहीच लक्षात नाही राहणार पण बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहणार. अहो तुम्हाला अक्कल दिली का नाही देवानी. अरे आलं 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 लक्षात आलं लक्षात आलं आलं? आलं माझ्या लक्षात बरं झालं, दिली का असं देवाने डोकं थोडस चांगलं आठवलं माझ्या लक्षात आहे हे बघ तुझ्या आईकडे जाताना तू नालीत पडली होती ते चांगलं लक्षात आहे माझ्या काय काय बोलला गटरीत नव्हती पडली होती तू अहो नालाय का माणसाला ना बाकी सगळं लक्षात आहे पण आज काही त्या लक्षात नाहीये. जाऊ दे बाबा तू निघ निघ मग डोकं नको आउट करू निघ. ते अंडरपॅन्ट शिवून आंघोळ करायची काय निघा भोंगड भोंगड जा. काय बाई काय नवरा पदरात पडलाय काय माहिती वैताग आलाय नुसता मला. चला शिवा आपलं. हाय मानसी कशा आहेस? मी बरी आहे. अगं किती दिवसातून दिसते तू कुठे गेली होती महिनाभर गायब होती. अगं मी गोव्याला गेले होते तुला माहितीये का माझा नवरा ना 1 महिना प्लॅन करत होता बर्थडेचा माझा बर्थडे एवढा सेलिब्रिटी मस्त झाला ना तिकडं. तुझा बर्थडे वय हा का ग तुझ्या नवऱ्याने केला. मग आम्ही किती दिवस राहिलो होतो माहितीये का 8 दिवस राहिलो होतो. हा का जाऊ दे ते काय ना माझा मिक्सर खराब झालाय ना त्यासाठी आली होती मी. अच्छा देते मी तुला मिक्सर पण काय काय केलं तू तिकडे जाऊन. शी, काय विचारते अगं फिरला बिरला असेल नाही हा, का तिकडं? फिरलं ना. आता आम्ही काही नवीन आहे का काय करायला फिरायसाठीच गेलो होतो तसं मग तुला ते- माहिती आहे ना माझा नवरा कुठलीच गोष्ट विसरत नाही माझ्या अॅनिव्हर्सरी विसरत नाही लग्नाचा बर्थडे विसरत नाही माझा बर्थडे विसरत नाही. खरं काय आहे तुझं, झालं बरोबर आहे. मग तुम्ही कोकण मालवण ते सगळं फिरला असताना. हो सर्व मग 8 दिवस होतो बोलते ना. हा बरोबर आहे ते आहे. एक बाहेर जळ निघून नाही कुठे वाटत का जायचं? तिकडून गरमी नाही आहे का ग तिकडं. आम्ही एसीची रूम घेतली होती. अच्छा हा. एवढं नवरा तुझं तुझी काळजी घेतो. हो तुला माहिती आहे ना तू बघितलं नाही का लग्नाला आली नव्हती का माझ्या. आलते ना मी पण खरंच नवऱ्या लोकांच्या एवढं सगळ्या गोष्टी लक्षात असतात का. का म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या लक्षात नाही का तुझं म्हणजे काय राहत नाही का लक्षामध्ये. माझ्या नवऱ्याच्या हा? नवरा तर भावटच आहे. भावळट? म्हणजे मग दवाखान्यात घेऊन जा. तसं नाही म्हणजे नाही ग जरा ते कामाच्या गडबडीत आहे ना सगळंच विसरून जातात ते घरीचं सामान अच्छा, बिमान अच्छा. सगळं आणायला नाही का अच्छा. सगळं विसरतात मग अगं. तू लक्ष करून दे ना त्यांना म्हणजे असं तसं काय काय बोल त्यांना मग हो लक्षात मी येईल. आता नाही यादीच देते त्यांना सामानाची तशी मग ते तरी बरोबर फुगीरच आहे किराणा पहिल्यापासून. वगैरे भरतील. हे काय लक्ष करून द्यायचे फुगीर. काय आ? काय बोलली का तू तुझ्या इथं खूप गरम होते ग. तू घरात नाही ना आली अजून. हा का हा घरात गार लागते का. एसी ना घरात पण जसं तू तिकडं घेतला होता एसी. जाऊ दे. हा बरं चल तुला मिक्सर देते. हा हा दे दे. हा हा चल आलीच.
काही फोन वाटते पिट्या पडले. मानसी राहू दे, नको मिक्सर, जाऊ दे. मी ना माझ्या नवऱ्याला नवीन आणायला होते. एकच मिनिट थांब, कॉल करते. नको नको. अगं मिक्सर कशाला, भाजी पार्सल आणायला लावू ना त्यापेक्षा. नको, भाजी एका दिवसासाठी काय मिक्सर आम्हाला कायम होईल ना. आम्ही पैसे वेस्ट नाही करत, आम्ही मज्जा मारायला पैसे वेस्ट करतो फक्त. हॅलो. अहो ते काय झालं, आपला मिक्सर खराब झालंय ना, मग ते मी मानसीच्या घरी आलते ना, पण नंतर लक्षात आलं ना तुम्ही बोलले कोणाच्या घरी नाही जायचं, मला सांगायचं, म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला. घेऊन या ना तेवढा. 12,000चा? हां नाही नाही, अहो 7,500 रुपयाचा येतो, तो घेऊन या. हां हां ठीक आहे. आणि आंबे घेऊन या, खायला घेऊन या काहीतरी. हो हो ठीक आहे, ठेव का. बाई माझा नवरा मला म्हणत होता केक हे आणू का बघ, हे खायला आणू का ते खायला. माझा नवरा ना म्हणजे असं कधी कधी विसरतो, पण त्यावेळेला सगळं लक्षात राहतं माहितीये का. तो बी मला नाही का, तू म्हणले ना आंबे बिंबे सगळं आणतो, फ्रुट्स वगैरे. मी तर फ्रूट, सकाळी मला फ्रुट्सच लागतात खायला. म्हणूनच एवढी तुझी तब्येत सुधारली ना. काय सुधारली सुधारली म्हणजे? अगं, किती वाळून गेली मानसी, कशी होती कशी झाली. मला तर वाटते ना तुझा नवरा ना तुझ्यावर लक्षच देत नाही. तुला माहितीये का, मी ना तुझ्या नवऱ्याला परवा काय बघितलं, चाललं होतं ना, ती मनीषा आहे ना, तिच्या घरापाशी गाडी थांबवली होती आणि घरामध्ये गेला होता तिच्या. काय खरंच तर. हे बघ, तू दुसऱ्या कोणाला बघितला असेल, मा नवरा कसा का असा ना, पण ह्या गोष्टी करणार नाही हे मला चांगलं माहिती. अरे बापरे, म्हणजे मी खोटं बोलते, म्हणजे माझ्यावर तुझा विश्वास नाही. जाऊ दे बाई, जाऊ दे. मी आली ना. मिक्सर आणणार आहे ना, मला वाटतं तू तिकडे जावा आता तुझ्या घरी, इथं म्हणजे मी मला काय म्हणते, सांगण्यापेक्षा. म्हणजे जाऊ दे, तू बावळटच आहे पहिल्यापासून, तसं काय बोलण्यात अर्थच नाही. मी बावळट? हिला शाळे लागून गेली काय? ही ती सगळं सांगत बसती. हा, नुसतं जळवायचे काम येतात, ह्याला जळ त्याला जळ, हे कर ते कर ते कर. ह्याला मी जाणार आहे बाई, मी जाणार आहे का. माझा नवरा माझ्यासाठी काहीच नाही करत, नाही काहीच आणत नाही. यांचे नवरे किती करतात त्यांच्यासाठी, माझा नवरा काहीच नाही करत. गेले 4-5 महिने झाले हीच साडी घालते राव मी, ही साडी पण नाही आणता येत त्यांना. शेजारचे लेकरं ना खातेत बितेत आणि सगळा कचरा ना इथंच टाकतेत, म्हणजे झाडायला मी मोकळी. अरे तुझी मैत्रीण. अगं खुशी तू, दिसली बघ. अगं कशी आहेस तू? मी बरी आहे. तू किती दिवसातून येणं केलं इकडं? तुलाच काकूबाई झाली असं नाही वाटत तुला? आता काही लग्न झालं म्हणलं, संसारात लागलं, मग काकूबाईच होणार ना. नाही, तुझ्यासारखी मॉडेल तुला राहणार मी. ते तर आहेच ग, पण माझा नवरा लय लाड करतो ना माझे, म्हणून मग मी घालते. हा का? अच्छा. तुझं बरं आहे ना? माझं हा बरंच म्हणायचं आता. होय. पण तुझी तब्येत जरा पहिल्यापेक्षा खराब वाटेल बरं का. अहो काय सांगू, नवरा तर मग सांगतो खायला, पण मला पचतच नाही ना. का बरं? काय गुड न्यूज आहे का? अगं नाही नाही, तसलं काही नाही, अजून एवढं प्लॅनिंग नाही केलंय. मला वाटलं की गुड न्यूजच आहे काय. नाही नाही, तसं नाही तसं नाही. तुझं काय चालू आहे, बाकी सगळं निवांत ना? माझंच निवांत बाई. आणि नवरा तर एवढा जीव लावतो ना, काही काम करून देत नाही बघ. आणि हे असं झाडून वगैरे तर काहीच नाही. कामवाली लावली असं ना हा, तू? कामवाली अगं, आमच्या घरी. आम्ही पण कामवाली लावली, पण नेमकं आज ना तिने सुट्टी घेतली म्हणून मी करते, नाहीतर मी मी काम बिम नाही करत, मी आरामात बसते एसीत टीव्ही. आमचं कसं एजन्सी आहे ना, जर एखादी बाई सुट्ट्यावर असते तर ते दुसरे बाई पाठवतात, त्यामुळे हा का? त्याच्यामुळे मला काहीच काम पडत नाही. अच्छा, एजन्सीला तुला. तुझा नवरा एवढं करतो तुझ्यासाठी? हा, आणि ते तर सांगायचं विसरूनच गेले, मला आयफोन गिफ्ट केलाय. आयफोन? हा, तो पण 16 प्रो. बापरे, 16 प्रो? हा, म्हणजे माझ्याकडे पण होतं बरं का 16 प्रोच, पण नेमकं काय झालं, तो कालच पाण्यात पडला. अगं त्याला पाण्याने काय होत नाही. हा, पण माझ्याला झालं ना, पण पाण्याने माझ्याला झालं नाही. होत असन काय सांगता येतंय का? हा, काही सांगता नाही येत ना शेवटी. कधी कधी काय होतं, जास्त वेळ पाण्यात जरी राहिलं ना मोबाईल तरी ते होऊ शकतो. बरोबर बरोबर बोला, ते जास्त वेळेत होता. आणि मी पुढच्या महिन्यात तुला पेढे घेऊन येते बघ. का गुड न्यूज आहे तुझ्याकडे? नाही, फॉर्च्युनर घ्यायची ना. फॉर्च्युनर? हा, बापरे. हे कसं होतं म्हणजे एक गाडी आहे आमच्याकडे इनोवा, पण ते
ते तिला त्रास होतो ना कुठं लांब बाहेर गावी जायचं म्हटलं, म्हणून म्हटलं मग तिच्यासाठी घ्यावी एखादी. अच्छा. आणि मला कसं माझ्या टेटसला नाही ना सोबत छोटी गाडी, त्याच्यामुळे मला त्यांना फॉर्च्युनर घेऊन टाका. हा बरोबर आहे. आता आम्ही पण घेणार आहे ना, पण फॉर्च्युनर नाही, आम्ही मर्सिडीज घेणार आहे. तेच प्लॅनिंग चालू आहे आता आमचं. हो घर छान आहे म्हणते मी. हा आता फक्त ना हे सगळं नाही का, हे सगळं काढून टाकायचंय, पत्रे बित्रे स्लॅब लिफ्ट करायचंय, आणि इथं सगळं असं झाडू म्हणजे झाडं बिडं मस्तपैकी एकदम. म्हणजे तुम्ही गल्लीतच राहता म्हणायचं अजून. हा अगो माझं माहिती का बंगला आहे, तो पण काचा विंडोचा, इतकं छान वाटतं ना की बस. हो अगं, आणि सनलाईट असा मस्त येतो आतमध्ये. तुझ्या या सगळ्या बोलण्यावरून मला एवढं मात्र कळलं, तुझा नवरा तुझी खूपच काळजी घेतो, खूप प्रेम करतो तुझ्यावर. हा माझा नवरा पण करतो माझी काळजी. हो खूप करतो तो पण. हा करतो ना. हो करतो हा, तो. तुझ्या बोलण्याहून वागण्याहून वाटतंयच मला लईच काळजी करत असेल तुझी नाही का. खरंय. बरं मी जाऊ का, मला का लवकर गं? होतोय. आली तर चहा घेऊन जा ना. नको नको, मी चहा नाही पीत. कॉफी पिती का मग तू? नाही, ग्रीन टी. अच्छा हो ग्रीन टी हा. का? बरं मी काय म्हणतोय, फिल्मला उशीर होईल आपल्या, हा फिल्म बघायला चाललेत ना आम्ही. अच्छा यायचं का तुला. मला का? मी जाणार आहे ना, रात्री जाणार आहे मी. हा, मग चला, आम्ही हो, निघतो, चला. जातो मी. बाय 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 बाय. पिक्चर बघायला काही जाते, सगळे आपले नवरा बायको सगळे घेऊन जातात राव, आणि माझं काय आहे? मी बसते इथं खराट्यानी झाडत. काय माझ्या संसाराचं काय झालंय माझं मलाच कळत नाही. सगळ्यांचे नवरे त्यांच्यावर एवढं प्रेम करतात, आणि माझा नवरा काय करतो? येऊन दे घरी, आज चांगलंच बघते त्याला, चांगलं तिंगा दाखवते, चांगलंच बघते आज त्यांच्या घरी. बायकोचं सगळ्याच गोष्टी कसं नाही कोणता नवरा विसरू शकतो? असा कोणताच नवरा वागत नाही, पण माझ्या नवऱ्याचं जरा वेगळंच चाललंय, काही धोरणच कळा नाही. असं पण काय अवतार घेऊन बसली, काय झालंय? जगदंबा मालिका कोण आहे? कोण आहे काय कोण आहे? त्यांचा अवतार घेतला आज मी. अरे, ती काय झालं चिडायला एवढा काय? मला सांगा तुम्ही, हा तुमच्या काही लक्षात राहतं का नाही? आता का काल फक्त गिळायचं लक्षात राहतं? तुला तर माहिती काल काय खाल्लं ते बी लक्षात राहत नाही माझ्या. आणि तुला काय आता काय? तेच ना, देवानी ना माझ्या नवऱ्याला लई बुद्धी दिलीये, म्हणून तर ना त्यांच्या काही लक्षात राहत नाही. झालं का एवढं चिडली का म्हणतो? चिडली कमून हा? चिडणार नाही तर काय होणार? माझी सगळ्या मैत्रिणी येतात, सगळ्या मैत्रिणी म्हणतात काय म्हणतात? माझा नवरा हे करतो माझ्यासाठी, माझा नवरा ते करतो, पण माझा नवरा माझ्यासाठी काय करतो? मी बी हे बी आणि ते बी करीन ना. काय? करतो की ते हे ते करतो का मी बी ओ, करीन हे ते. तुम्ही माझं डोकं खाऊ नका बरं. काय केलंय माझ्यासाठी आतापर्यंत? हा गेल्या महिनाभर झाला हीच साडी घालते, अजून साडी नाही आणली तुम्ही मला. आणि कपाटात भरले ते काय त्याला काडी लावायची काय? हा, तुम्हाला माहित आहे ना मला महिन्यात साडी लागती. हा तुम्ही विसरता हो, सगळ्या गोष्टी विसरता. आणि दागिन्याचं काय? हा वर्ष झालं एक दागिना सुद्धा केला नाही तुम्ही मला. सोनं खरेदी करायला नाही लावलं म्हणून नाही करू राहिलो. नाही तर केलं तुला काल उद्या चल तवा मागच्या महिन्यातच केलं असतं ना. अहो हे दागिन्याचं जाऊन द्या, साडीचं जाऊन द्या, सगळंच विसरलो मी. पण पण आज किती स्पेशल डे, तुमचं ते पण लक्षात नाही. काय स्पेशल ते सकाळ सारखं ऊन पडलं ते बी कडक. बघ किती घाम फुटलाय. काय स्पेशल आहे? काम तर मला फुटलंय तुमच्या अशा वागण्याने. अरे काय केलं मी मग सांग बरं. नुसतं असं वागता तसं वागता. मला एक सांगा, हा तुमच्या मामाच्या मुलीचा बर्थडे कधी असतो बरं? हा तिचं वय हा तिचा तिचं वय 4थ्या महिन्यात 21 तारखेला. ते बरं लक्षात आहे, हाय तिचा ना? birthday राहतो आणि लक्षात. ती तुमची वर्गातील ती काळी डूस. काळी नाही ग ती ब्लॅक ब्युटी होती माझी. तिथं मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला. हा का? हा ना, तिचं पण लक्षात आहे, हाय ना? ते आता हो. कसं आहे आणि जुन्या या आठवणी. शेजारच्या, हा? अश्विनी मॅडम त्यांचं काय? हा? तिचं वय हा? त्यांचं पण लक्षात असेल ना तुमच्या? तिचं हा. 8व्या महिन्यात 1 तारखेला. अरे देवा रे देवा, काय झालं? हा? का म्हण? अख्ख्या गावाचे बर्थडे लक्षात आहे, हा? पण बायकोचा आज काय स्पेशल डे ते लक्षात नाही होय तुमच्या. तुझा बर्थडे का? काय बोलता तुम्ही? चेष्टा करता काय माझी? नाही ना मला वाटलं काय चेष्टा वाटली? अहो बर्थडे माझा आज.
म्हणून एवढी चिडली होय तू. मग चिडलं नाही तर काय होणार? अरे बड्डे होय तुझा. बायको किती येडा मोहायला लक्षात नाही. बरं जाऊ दे. तो बसा, एक खोटं नाटक प्रेमाला नाही दाखवायचं तुम्ही. अगं खरंच विचारलं होतं ग कामाच्या व्यापार. एक मिनिट, तुम्ही असंच करतात, नेहमी विसरतात आणि नेहमी मला आडीगोडी लावतात. मग तुला माझं लक्षात आहे का? तुमचा मग 16 नोव्हेंबरला कोणाचा बड्डे असतो? माझंच असतं. मग लक्षात आहे का नाही माझ्या? बरं आहे, म्हणजे बरं, तुमच्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवायच्या आणि माझ्या गोष्टी तुम्ही अशाच विसरून जायच्या. बरं सॉरी. बरं मी काय म्हणतो, आज बर्थडे सेलिब्रेट करू तुझा हॉटेलला जाऊन. बस हॉटेलला जाऊन खाऊ. हा तिकडे केक कापू. पण तुम्ही नेहमी विसरतात. ना आता ह्या वेळेस मग पुढच्या वर्षी नाही ना विसरणार अगं तुम्ही. इथं गुंतून घेतो आता मी तुझा बर्थडे. हा तसं करा म्हणजे हा. तुमच्या लक्षात राहील. प्रॉमिस ना? प्रॉमिस. आता नको रचू. रडू नको तू. आणि हा आता काय ते हॅपी बर्थडे. बघितलं तुला कसं काय माहिती? बघितलं या भाऊजींच्या लक्षात आहे आज माझा बड्डे, पण माझ्या नवऱ्याच्या लक्षात नाहीये. अगं ते संध्याचा आठवडे ते तुला काय करायचं? काय म्हणजे ते असं कोणाच्या बड्डे लागतं? जाऊ का? हा जाऊ का? कुठं जा की. अरे वहिनीचा बर्थडे तुला नाही माहित होय? अरे मला मला माहित होय. बघा ना भाऊजी, जरा तुम्ही शिकवा. हा तुमच्या बायकोचं तुमच्या बड्डे लक्षात हा, असं मग? नाही का नाही? हा मला- पण बघा ना माझा नवरा कसा आहे. माझा बड्डे एक पण लक्षातच नसतो बरं, भैयाच्या. आता आहे ना लक्षात. आम्ही आता लक्षात आम्ही तुम्ही हॉटेलला सांगितलं. चाललो बर्थडे पुढं. सेलिब्रेट करायला. मी आठवण करून दिली म्हणल्यावर मला चला माहित- वहिनी आपण दोघं जण जाऊ. हा? काढ हात. वहिनी जातात मी घेऊन बर्थडे साजरा करायला. माझ्या बायको मी बर्थडे साजरा करीन तिचा. मग तुझ्या ध्यानात तुझी बायको असून तुझ्या ध्यानात होतं का? ते आता आहे ना ध्यानात, तिथून पुढे ध्यानात ठेवणार. मी इथं गुंतून घेणार आहे माझ्या बायकोचा बर्थडे. हा कळायला किती प्रेम आहे बायको. नको तू भांडणाला आता काड्या टाकू. जाय ना भाऊ, जाय ना घरी. संध्याकाळी तेवढं पार्टीचं बघ मग. हा केक आणतो तुला. जाऊ का मग? हा जाय. जाऊ का वहिनी मग? हॅपी बर्थडे. हा चालतं. सोड जाय. जाऊ का मग? अरे जाय ना. संध्याकाळचं बघ मग. आम्ही त्याच्या लक्षात की असं चांगलं मी बर्थडे. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? काय? हा म्हणजे तुम्ही माझा नवरा असून तुमच्या लक्षात नाहीये. हा पण त्यांच्या लक्षात आहे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला मी? जरा ना बायकोचं ना जरा तुम्ही नाही का सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत जात जा. इथून पुढे ठेवतो मी. हा? चुकला माझं बर्थडे लक्षात नाही राहिला. आता सेलिब्रेशन करायचं बर्थडेचा. हा किती किलोचा केक खायचं तुला? जेवढा तुम्ही किलोचा आणता तेवढ्या किलोचा खाईन मी. Fresh पण cake आणू का हा बारकी? नेहमी असं झालं नाही पाहिजे. मला पुढच्या वर्षी माझा बर्थडे ना मी माझं लक्ष द्यायच्या अगोदर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरं ठीक आहे, चल आवरून घे आपण जाऊ. चल. हा सुरू जायचं नाही.